त्यांच्याच बरोबरीने सुनील भाई प्रल्हाद धामणकर साहेब जे महासचिव आहेत पेण तालुक्याचे आणि त्यांची टीम ज्यांनी बरीचशी मेहनत घेतली तदनंतर स्वप्न पूर्ण केलं गेलं. मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पिच केला गेला होता. ऑफसाइड वरती खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू आणि वळीचा कोणता संपर्क या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. आमचे दोन्ही पंच फार चांगली भूमिका त्यांनी सातत्याने आजच्या दिवसामध्ये बजावलेली आहे. संतोष चौधरी सर आणि स्क्वेअर लेग पंच बंटी सर या दोन्ही पंचांचं मनापासून स्वागत करूया. परंतु इथे खेळ टिपला गेलाय. कॅचिंग प्रॅक्टिस करवतायत की काय असा प्रश्न चिन्ह मात्र शॉट वरती निर्माण केलं जाईल. पण पकडलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी पहिला बाद केला जाणार. खरं तर वंचितांना बहुजनांना या समाजामध्ये हक्काचं स्थान ज्यांनी मिळवून दिलं ते महामानव भारतरत्न डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर साहेब आणि त्यांचा आदर्श मात्र या ठिकाणी नेहमी वंचित बहुजन समाज घेत असतो. प्रत्येक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेत असतो कारण त्यांनी सुद्धा देशासाठी फार महत्त्वाचं मोलाचं कार्य केलेलं आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्यांना पाहिलं जातं, ज्यांना म्हटलं जातं, ज्यांना संबोधलं जातं आणि त्यांचं गाणं या ठिकाणी आपण ऐकलं. परंतु पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद केला गेलाय. कुंदन हा गोलंदाज आहे. इथे बघा खरा बॉल त्यावरती चढवलं या क्रमांक कमालीचा फटका खातं खुलं केलं जातं या दमदार चौकाराने. पेवनचं पहिलं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. दोन खेळाडू सीमारेषी लगत असतात. फलंदाजांना संधी असते आणि त्याचा फायदा उचलला जातोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सन्मान दिलाय. या बॉल वरती उंची कमी होती, बाउन्स कमी होता परंतु इथे रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेलेली आहे. प्रवीणजी आंद्रे सर यांना विनंती की आपण इथे चेक करायचं आणि योग्य तो निर्णय वेळेत तुमच्याकडे पोहोचवला जाईल. ड्रीम्स.in यांची फार चांगली क्लिअरिटी अँड क्वालिटी अतिशय चांगलं काम लाईव्ह सिस्टीमचं करतायत आणि या ठिकाणी हा रिव्ह्यू रनआउट साठी घेतला गेलाय. पंचांचा कॉल आहे, अंपायर्स रिव्ह्यू आहे आणि या ठिकाणी चेक करून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेक केलं जातं, निर्णय पोहोचवला जाईल. नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून आलेला आहे. बॅटर इज कम्प्लिटली सेफ ऑन क्रीज. द डिसिजन इज नॉट आउट. हा निर्णय मात्र पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एक धाव या बॉलवरती नक्कीच मिळवली जाईल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने 5 धावा धावफलकावरती मात्र जोडताना पाहायला मिळतील. आगो टप्प्याचा बॉल, करा बॉल, त्यावरती चढवलं या क्रमांक, दिली आहे संधी आणि मारलाय हा देखणा दणदणीत षटकार.
धन्यवाद डीजे ऑपरेटर. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज कुणालच्या बॅट मधून आल्या मात्र आपले इरादे या खेळाडूने स्पष्ट केलेत. मनगडातल्या ताकदीचा वापर त्या शॉट वरती करण्यात आला आणि 6 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी जोडण्यामध्ये यश मिळालंय. 11 धावा नेल्सन फिगर ऑन टोटल. इथे मात्र गोलंदाजावरती हलकसा धडपड आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. जेव्हा एका गोलंदाजावरती हाणामारी केली जाते तेव्हा मानसिक दबाव हा त्या गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव तो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. इथे मात्र लॉफ्ट केलं, चेंडूला उडून दिलाय मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार आलाय धारदार चौकार. संपलाय. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. श्लोक 11 अमरापूर आणि त्यांच्या विरोधात अंजनी कुमार वडाव हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात टफ फाईट देताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. श्लोक 11 अमरापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. निर्णय घेतला होता प्रथम गोलंदाजी करण्याचा आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा या ठिकाणी धावफलकावरती जमवलेल्या आहेत. या ठिकाणी अंजनी कुमार वडाव संघ मैदानावरती खेळतोय आणि आमचे साथी समालोचक परमेशजी पाटील सर यांचे जे सासरे आहेत त्यांची टीम आहे अंजनी पुत्र वडाव संघ. त्यांनी या ठिकाणी नक्कीच आठवण करून दिली. सासऱ्यांचा मान फार महत्वाचा असतो आणि त्यांनी आठवण करून दिली की या ठिकाणी तुम्ही उल्लेख करा, कारण करणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरले जातील. शांतनू हे गोलंदाज वापरले जात आहेत. पेन सिटी एंड कडून मात्र या ठिकाणी आता गोलंदाजी केली जाणार. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. धावांवरती रोख लगावण्याची जबाबदारी मात्र या गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली जाणार. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. हवेत बॉल आहे, झेल घेण्याची शक्यता निर्माण केली गेली असती पण झेल जमिनी लगत दान केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये पडतायत, झडतायत, परंतु हार कधीच मानत नाहीयेत. कारण हिमतीने हारणं कधीही चांगलं हिम्मत हारण्यापेक्षा, असं नेहमी म्हटलं जातं. हिम्मत कधी हारायची नसते आणि प्रयत्न हे कधी सोडायचे नसतात. कारण की ज्याचे प्रयत्न पुरेसे असतात विजय मात्र त्याच्या वाटेला हा नेहमी येत असतो. आणि प्रयत्न करणं हे एका खेळाडूची ताकद असते आणि या ठिकाणी आतोनात या धावांना जमवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हलक्या हाताने खेळलाय. बॅक टू बॉलर. चेंडूचं सुरेख कलेक्शन या बॉल वरती केलं जातं. चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करताना हा शांतनू नावाचा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्लोक 11 अमरापूर संघाचा जर विचार केला यंदाच्या वर्षामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगल्या टच मध्ये असलेला संघ आहे. बरीचशी बक्षिस त्यांनी या ठिकाणी पटकावलेली आहेत. काल ते क्वालिफाय झालेले आहेत. दुर्शेची जी स्पर्धा आहे गोविंदलेच्या मैदानावरती त्या ठिकाणी श्लोक 11 अमरापूर संघ या ठिकाणी सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला, म्हणजे फॉर्म त्यांच्या संघाकडे आहे. त्यांच्या संघाकडे चांगला विनिंग मोमेंटम आहे आणि त्या विनिंग मोमेंटमला कॅरी फॉरवर्ड करताना या मॅच मध्ये मात्र शिक्कामोर्चम करण्याचं काम त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढचाच बॉल कर्रा बॉल होता. पंचांनी नोचा इशारा दिलाय. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. नो बॉल त्यावरती आला या चौकार. येतोय 5चा पंजा. तर फिरवलाय. फ्रीडची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट हा चेंडू असणारे फ्रीडची संधी. फलंदाजांना मोठे फटके मारण्याची मुभा या ठिकाणी दिली गेलेली आहे. फायदा उचलला जाणार का?
खरं तर इष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत, पण धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण. मगाशी नक्कीच बर्वेजी पाटील सर यांनी उल्लेख केला होता की 2022च्या वर्ल्ड T20च्या पहिल्या मॅचची, भारत पाकिस्तान मॅचची आठवण आपल्याला या ठिकाणी झाली, कारण त्या ठिकाणी विराट कोहली यांनी नो बॉल वरती 6 मारला होता. तदनंतर त्यांना फ्री हिट मिळाली होती. चेंडू वेस्टर्नला लागला होता, पण तरी त्यांनी 3 धावा त्या ठिकाणी धावून काढल्या होत्या आणि त्या धावा महत्वाच्या होत्या. आणि ती मॅच मात्र भारतीय संघाने जिंकली होती पाकिस्तान संघाच्या विरोधामध्ये. म्हणजे फ्री हिटला जरी चेंडू वेस्टर्नला लागला तरी धावा घेता येतात, हे त्या ठिकाणी बऱ्याच जणांना समजलं होतं. हलक्या हाताने खेळून काढलाय. अपील जोरदार केली जातीये. खोलवर टप्प्याचा बॉल, लेग बाईटचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाणार आहे. या बॉल वरती एक धाव मिळवली जातीये आणि या एका धावेच्या बरोबरीने धावा झालेल्या आहेत 25 धावा धावफलकावरती. धावांवरती रोख लगवण्याची जबाबदारी दिली गेलेली आहे. जर एक खराब चेंडू आपण वगळला तर त्या उलट बाकीचे चेंडू चांगले फेकले गेलेत, ते म्हणजे शांतानू या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे सुद्धा चेंडू या ठिकाणी फळी आणि शरीराच्या मधून एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. कोणतीच धाव या बॉल वरती नोंदवली जाणार नाहीये. निर्धाव चेंडू वरती आकडा असतो 0 आणि 0ची किंमत नसते. 0 जेव्हा एखाद्या आकड्याच्या पुढे लागला जातो तेव्हाच त्याची किंमत होते, अन्यथा सिंगल 0 असेल तर त्याची किंमत ही नसते. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू आलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 12.5च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 1 बाद 25 धावा आहेत त्या धावफलकावरती अंजनी कुमार वडाव संघाच्या. 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकांसाठी दिली जातील, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि 25 मिनिटांच्या आतमध्ये कंपल्सरी तुमची एक इनिंग संपली गेली पाहिजे, कारण वंचित बहुजन आघाडी चषक 2024 म्हटलं की शिस्तीचं स्थान फार मोठं आहे या स्पर्धेमध्ये. कारण क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये डिसिप्लिन, शिस्त याला सगळ्यात अव्वल दर्जाचं स्थान दिलं जातं. आणि त्यामुळे शिस्तीचं पालन प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला करणं हे अनिवार्य असणार आहे. 5 षटकं कंपल्सरी 25 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण गेली पाहिजेत, याची नोंद मात्र या ठिकाणी आपण घ्यायची आहे. बंटी नवीन गोलंदाज वापरले जात आहेत. बंटी वाजवणार का फलंदाजांची घंटी, आता हे पण बघणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा मैदानावरती संघासाठी एक चांगला गोलंदाज म्हणून नाव कमावलेला हा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. मात्र आता स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करण्याची गरज या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. हा डाऊन द ग्राउंड शॉट, रडार मध्ये आलेला बॉल चेंडूला उडवून दिलाय, फेकून दिलाय लॉंग ऑनच्या पलीकडे. हा येतोय गगनभेदी षटकार. मालीची बॅटिंग कुणाल यांच्या माध्यमातून सुरू आहे. 17 धावांचं वैयक्तिक योगदान त्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलंय 4 चेंडूंमध्ये. या ठिकाणी बॅकफूट वरती गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, कमालीचा फटका, नजाकत दाखवणारा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका डीप पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने गेला. 2 धावा या बॉल वरती पूर्ण केल्या जात आहेत. मी म्हटलं होतं संध्याकाळचं सत्र जसं जसं येत जाणार प्रेक्षकांची गर्दी मात्र या ठिकाणी वाढत जाणार आहे आणि प्रेक्षक मात्र आता बरेचसे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात. प्रेक्षक मायबापांचं आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. हलक्या हाताने या ठिकाणी घेऊन काढला, या शॉर्ट पॉइंटच्या दिशेने सन्मान दिलं होतं. या चेंडूला एकच धाव मिळते. खराब चेंडूंवरती केलेला आक्रमण, चांगल्या चेंडूंना दिलेला सन्मान ही एका चांगल्या खेळाडूची निशाणी असते. मोठे फटके मारल्यानंतर स्ट्राइक रोटेट करणं पण तुम्हाला आलं पाहिजे. खेळाला पुढे नेणं, तुमच्या इनिंगला बिल्ड करणं हे तुम्हाला आलं पाहिजे, तरच तुम्ही एक यशस्वी खेळाडू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती चमकू शकता.
वाईड यॉर्कर टाकलाय बन्सनकडे लाऊड अपील या ठिकाणी केली जातीये, परंतु कोणताच इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला जात नाहीये. यॉर्कर ब्रह्मास्त्र ज्या बॉलला म्हटलं जातं मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बाय अँड बॉलर, ज्या चेंडूला म्हटलं जातं तो परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला बंटी यांच्या बॉलिंग मध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती झाली गेलेली आहे. ऑन साइडला आडव्या बॅटने शॉट घेऊन काढलेला क्षेत्ररक्षक हलकेशे फंबल होत आहेत. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नसते, केली चुकी तर मग तुम्हाला तिथे अडचणी निर्माण मैदानावरती होत असतात. हा षटक संपलं, एक चेंडू संपला की त्यानंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती केला जाईल. राजकारणातला एक मत, शैक्षणिक आयुष्यातला एक गुण आणि क्रिकेट मधली एक धाव याचं फार महत्व असतं आणि ती तुम्हाला समजणं ही फार महत्वाचं आहे. ऑन साइड वरती या चेंडूला घेऊन काढलाय काव कॉर्नरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी या चेंडूवरती आपल्या नजरा अगदी जमवून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत आणि 2 धावा या बॉल वरती निर्माण केल्या जातील आणि या 2 धावांच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 38 धावा अंजनी कुमार वडाव संघाच्या 1 गडीच्या मोबदल्यात धाव फलकावरती ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती केला जाईल. अजूनही 12 चेंडूंचा खेळ असणार आहे शिल्लक, पण येणारे 12 चेंडू किती धावा अंजनी कुमार वडाव संघाच्या खात्यामध्ये जोडून जाणार हे सुद्धा बघणं गरजेचं असणार आहे. ऑपरेटर या ठिकाणी परमेशजी पाटील सर आमच्या समवेत आहे. 3 षटकांमध्ये 38 धावा या ठिकाणी झालेल्या धावांचा बराचसा उच्चांक आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलेला आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये काय वाटतं किती धावसंख्या एक फायटिंग टोटल असणार आहे, कारण अमरापूर संघ फॉर्म मध्ये आहे आणि त्यांच्या विरोधात धावांचा डोंगर उभं करणं महत्वाचं आहे. काय वाटतं किती धावा एक फायटिंग टोटल ठरू शकतात? आय थिंक मानस 60 पर्यंत पोहोचावं लागेल अंजनी कुमार वडाव संघाला, ज्या अर्थी त्यांना खूप चांगली सुरुवात मिळाली. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू परमेशजी पाटील सर यांनी उल्लेख केला 60 धावसंख्या या ठिकाणी बनवणं फार महत्वाचं असणार आहे, कारण श्लोक 11 अमरापूर संघाचा विचार केला टच मध्ये असलेला फॉर्म मध्ये असलेला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र मोठी धावसंख्या उभी करावी लागणार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अगदी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम या ठिकाणी या गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रयत्न फलंदाजांना आता मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार. गोलंदाज शांतनू गोलंदाजी मार्क वरती येतात, ज्यांनी दुसरं षटक फेकलं होतं. आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपण त्यांना पाहू शकता. प्रयत्न हे हाच यशाची गुरुकिल्ली असते आणि ते तुम्हाला करणं महत्वाचं आहे. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल वारंवार यॉर्कर चेंडूची पिचिंग मैदानावरती केली जाते. शांतनूची लाईन आणि लेंथ अतिशय परफेक्ट आहे, एकदम अचूक वेगावरती चांगलं नियंत्रण आहे, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे आणि अगदी कसून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते. प्रयत्न करा, कारण यशाचा पाठलाग करताना अपयश जर तुमच्या पदरी आलं आणि त्या अपयशाच्या नैराश्याला पाहून जर तुम्ही थांबलात तर ती तुमची हार असते, पण अपयशाच्या नैराश्याला यशाच्या प्रयत्नांमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलात तर तो तुमचा खरा विजय असतो आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं महत्वाचं आहे. लेग बाईटचा इशारा या ठिकाणी पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय.
आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. अतिशय कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी या शांतनू या गोलंदाजाची, परंतु कर्णधाराचा विश्वास आणि त्या विश्वासावरती खरं उतरणारी ही गोलंदाजी मॅचच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. इथे मात्र अस्त्याभाऊ केले डान्सिंग डाऊन द ग्राउंड, शॉट खेळण्याचा प्रयत्न पण डीप मध्ये सुरेख पकडलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. शांतनूला मिळतीये सफलता आणि अंजनी कुमार वडाव संघाला हा दिला जातोय. लाईव्ह प्रेक्षेपण थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहे. आम्ही लाईक केलंय, तुम्ही देखील करा. नक्कीच आम्ही सुद्धा केलेलं आहे. आता आपण प्रेक्षकांना सांगूया की तुम्ही सुद्धा करा. नक्कीच. बरं, शेवटचं षटक आहे आणि गोलंदाज निलेश या ठिकाणी वापरले जात आहेत. 12-11 क्या बात आहे. जर्सी क्रमांक 1211 12-11चा जर्सी क्रमांक आहे. पंचांच्या उजव्या बाजूने अर्थातच या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल वापरला जाईल. पहिला बॉल अगदी व्हाईट लाईनच्या जवळपास चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय अंतिम आहे. खेळाडू आपण त्या ठिकाणी थांबायचं, ते योग्य तो निर्णय देतील. नो बॉल या ठिकाणी इशारा दिलाय, कारण चेंडू जो आहे तो विकेटच्या बाहेर पिच केला गेला होता आणि त्यामुळे पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्री हिट ची संधी या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे. त्याला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पंचांना विनंती आहे. निर्णय आपण योग्य तो दिलाय, जास्त वेळ प्लीज आपण घेऊ नका. हा, अधिक वेळ घेऊ नका, कारण की अद्याप एक इनिंग आणि 2 सामने खेळवायचे आहेत. आज खरं तर एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचा आहे, सो प्लीज अधिकचा वेळ आपण घेऊ नका. नो बॉलचा इशारा होता परंतु तो कॅन्सल केला आणि या ठिकाणी वाईड आहे का? मग चेंडू वाईड असेल. यस माणूस, वाईड बॉलचा या ठिकाणी निर्णय पंचांच्या माध्यमातून आला. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे मात्र ऑफसाइड वरती कमिट झाले होते. ऑन साइड वरती फटका घेसायचा होता, परंतु बॅट वरती चेंडू काही योग्यसा चढला नाही आहे आणि त्याच कारणास्तव अलोंग द कार्पेटने हा बॉल ट्रॅव्हल केला गेला मिड विकेट रिजन मध्ये आणि या बॉल वरती 2 धावा डाऊन पूर्ण केले जात आहेत. आमचे साथी स्कोरर ऋतिक सर, फार चांगली स्कोररची भूमिका ते या ठिकाणी बजावत आहेत. आमची डीजे सिस्टीम यांचं कौतुक करायला पाहिजे.
या ठिकाणी हवेत बॉल आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडलाय. डीजे सुयोग या ठिकाणी फार चांगली साऊंड सिस्टीम त्यांची आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा याही ठिकाणाहून पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचं षटक म्हटलं की आणामारी करण्याचं षटक असतं. प्रयत्न तुम्हाला सोडायचे नाहीये, जिद्द तुम्हाला सोडायची नाहीये, कारण आले तुफान किती पण जिद्द ना सोडली, आणि जिद्द कधी तुम्हाला सोडायची नसते. जो जिद्दीने मेहनत करतो, जो चिकाटीने मेहनत करतो, यश त्याच्या वाटेला नेहमी येत असतं. आणि प्रयत्न या ठिकाणी आता करणं महत्वाचं आहे. इथे प्रयत्न केलाय, बॉलला उडवून दिलाय, हवे ते चेंडू जाणार का सीमा पार, आणि यस इट इज आलाय हा मॅक्सिमम गगनभेदी हवा. वेळ पुनश्च एकदा सांगतो, जास्त दिली जाणार नाहीये, याची नोंद घ्या. 25 मिनिटं कंपल्सरी आहेत 5 षटकांसाठी. अजून 2.5 मॅच चा खेळ जवळजवळ या ठिकाणी शिल्लक आहे. 2 मॅच आणि 1 इनिंग. इथे सुद्धा दमदार प्रहार करण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंच्या मध्ये गॅप होती, शोधण्यामध्ये मात्र यश मिळतंय गॅप या खेळाडूला, आणि या 2 धावा याही बॉलवरती पूर्ण केल्या जातील. फलंदाज हाणामारी करतात, शेवटचं षटक आहे, त्यांना माहिती आहे जितक्या जास्त धावा येणार तितकं मोठं आव्हान आणि मोठं टार्गेट मात्र या ठिकाणी श्लोक 11 अमरापूर संघासमोर सेट केलं जाणार. इथे सुद्धा टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट पॉइंट लेगच्या डोक्याच्या वरून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या मध्ये रेस लागली आहे, पण चेंडू जिंकणार रेस डीप पॉइंट लेगच्या पलीकडे आलाय चौकार. आपल्याला कौतुक करणं गरजेचं आहे परमेश्वर, कारण बऱ्याचशा संघांना 1 लाखाची प्रथमता स्पर्धा खेळण्याची संधी मात्र या ठिकाणी निर्माण करून दिली आहे. सोनकार असेल, बरेच संघ, देव असेल, बऱ्याच संघांना या सीझन मध्ये संधी निर्माण करून दिली, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतो आहे. रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिट या ठिकाणी केली जाते. संतोष सर थर्ड अंपायर का? यस, अंपायर रिव्ह्यू आहे या ठिकाणी. रनआउट साठी रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हा, नो तर असणारच आहे, पण रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे, चेक करून योग्य निर्णय पोहोचवला जाईल. बीमर साठी बने का? ओके, बीमर साठी बने, चेक करा. हा, ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. बीमरचा नो आहे असा 3ऱ्या पंचांचा इशारा आहे. रनआउट चेक केलं जाईल.
चेक करताय थांबा. तेच नक्कीच खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे पाहायला जातोय. बिमर तर आहेच आणि त्याच्यासोबत खेळाडू सुरक्षित आहे की नाही त्या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. प्रवीण आंद्रे या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्मार्टफोनवर, तुमच्या लॅपटॉपवर, टेलिव्हिजन स्क्रीनवर, घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या ठिकाणी. खेळाडू सुरक्षित आहे. चला डावाला सुरुवात करायची आहे आणि फ्री हिटची संधी पण असणार आहे. फ्री हिटची संधी उघडा डोळे पाहणी, चेंडू आहे फ्री हिट. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय. हा सुद्धा फटका प्रॉपर टायमिंग या ठिकाणी होत नाहीये. हलकासा फंबल झाले होते आणि इथे सुद्धा संधी जेव्हा फलंदाजाला मिळते तेव्हा त्याचं रूपांतर एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरीमध्ये होत असतं आणि एकेरीचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार आहे. 2 धावेंच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 63 धावा या ठिकाणी अंजनी कुमार वडाव संघाने जमवलेल्या धावफलकावरती आणि येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 64 धावेंची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू आणि 64 धावेंचा पाठलाग करायचा आहे श्लोक 11 अमरापूर संघाला. एकोणीस फेब्रुवारी आपल्या बाबाची, आपल्या राजाची जयंती जवळ येते आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण देशामध्ये शिवजयंतीचा सोहळा जो आहे मोठ्या ताटामाटामध्ये मात्र साजरा केला जाणार आहे. पण शिवतेज युवा फाउंडेशन रायगड, वाशी पेण यांच्या माध्यमातून मात्र मोठा सोहळा शिवजयंतीचा, शिवजयंती उत्सव 2024 हा कार्यक्रम मात्र आयोजित करण्यात आलेला आहे. शिवतेज युवा फाउंडेशन रायगड यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जाणार आहे आणि या सगळ्यांनी त्या ठिकाणी मात्र त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. कार्यक्रमाची रूप रेषा जर आपण पाहिली तर सर्वप्रथम शिवप्रतिमेचं पूजन त्या ठिकाणी सकाळी केलं जाईल. तदनंतर अभिषेक व पालखी पूजन आणि शिवध्वजारोहण या ठिकाणी सर्वप्रथम 8 ते 9 सकाळी या वेळेत केलं जाणार आहे. तदनंतर सकाळी 9 ते 9:30 या वेळेत शिव पुष्पवृष्टी व मान्यवरांचे सत्कार हे मात्र या ठिकाणी 9 ते 9:30 या वेळेत केले जातील. तदनंतर 10 ते 2 या वेळेमध्ये रक्तदान शिबिर व तालुक्यातील येणाऱ्या सर्व रॅलींचे स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल. तदनंतर सायंकाळी 7 ते 7:30 रोजी शिवछत्रपतींची आरती त्या ठिकाणी केली जाईल. तदनंतर शिवविचारांची दिंडी, पालखी सोहळा, भव्य मिरवणूक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रात्री 8:30 वाजता किल्ले स्पर्धा 2023 चे बक्षीस वितरण व शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर, भाषण, नृत्य, नाटिका यांचा बहारदार कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शिवजयंती उत्सव 2024 शिवतेज युवा फाउंडेशन रायगड, वाशी पेण यांच्या माध्यमातून मात्र हे ऑर्गनाइज करण्यात आलेले आहे. ठिकाण असणारे जगदंबा माता मंदिर, वाशी, तालुका पेण, जिल्हा रायगड हे ठिकाण त्या ठिकाणी असणारे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. महाराजांची जयंती फक्त डीजे वरती नाचून नाही तर त्यांच्या विचारांना, त्यांच्या आदर्शांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला स्वतःमध्ये घेऊन आणि ते कार्य पुढे चालवून साजरी करायची असते. हे मात्र येत्या 19 फेब्रुवारीला सांगितलं जाईल आणि त्या जल्लोषामध्ये अखंड भारतातले तमाम हिंदूवासी मात्र सामील होताना नक्कीच पाहायला मिळतील. पण 30 चेंडू आणि पाठलाग करायचा 64 धावेंचा आणि आपण वरूया साथी समालोचक परमेशजी पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद.
येस, थँक्यू मानस. पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील खरं तर हा शेवटचा सामना आपण पाहतोय. अंजनी कुमार वडाव च्या विरोधात श्लोक 11 हमरापूर. टॉस जिंकला श्लोक 11 हमरापूर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडला आणि प्रथम फलंदाजी करत असताना अंजनी कुमार वडाव संघाला आपण पाहिलं एकूण 64 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी ठेवलंय श्लोक 11 हमरापूर संघाच्या विरोधात. ज्यार्थी माणस आपण मोठ्या टीम्स पाहतो, मग वडवली असेल, गोरसाई बी, वाकलन, पेन तालुक्यातील दादर, कळवे, जिते, रावे, साई किंवा उरण मधील फुंडेसारख्या ज्या मोठ्या टीम्स असतात ना, ते 64चं जर टार्गेट असेल मग षटकार किती मारायचे आहेत याचा कॉम्बिनेशन ते करत असतात. सो आय थिंक हा देखील खेळ षटकारांचा आहे. या इनिंग मध्ये किती षटकार येतील किंवा किती विकेट्स येतील पाहूया. समोरच्या दिशेला चेंडू, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह पाहायला मिळाली. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. अंजनी कुमार वडाव संघाला आपण पाहतोय अगदी जुनं जाणतं नाव क्रिकेट या क्षेत्रातील. खारेपाट विभागातील आणखीन एक खूप चांगला संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्युसी फुल टॉस, खराब चेंडू होता त्या ठिकाणी चौकार निश्चित असेल आणि बिमर साठी आणि निश्चितच फ्रीची संधी असेल. ज्या अर्थी माणस म्हणाला दुष्काळात 13वा महिना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 स्टंपच्या मध्ये स्टंपला चेंडू हिट जरूर झालाय आणि 1 रन सिंगल जरूर मिळाली. ज्या अर्थी T20 वर्ल्ड कप मधला सामना तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिला. खरं तर त्या शेवटच्या षटकामध्ये संपूर्ण क्रिकेट पाहायला मिळालं होतं. सिंगल रन्स पाहायला मिळाली, डबल, ट्रिपल, चौकार, षटकार, डॉट बॉल, कॅच आउट फलंदाज झाला, बोल्ड झाला, एसटीनं लागितला, रनआउट देखील झाला आणि एसटी चीज देखील झाला. सर्व काही एका षटकामध्ये सर्व काही क्रिकेट खरं तर पाहायला मिळालं. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल सुशांत सेदवाल. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 64 धावांचा पाठलाग करत असताना श्लोक 11 हमरापूर संघ 6 या धावसंख्येवर आहे. सुशांत सेदवाल या ठिकाणी जबरदस्त फटका, स्क्वेअर कटचा, आउटफील्ड फास्ट, गोलीच्या वेगाने चेंडू चाललाय डीप कव्हरला, प्रेक्षकांच्या भेटीस चौकार. फल बनाने वाले बहुत थे पर मां के लिए स्वराज्य बनाने वाला सिर्फ एक ही था, नाम था शिवबा. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती येते. 4 धावेने धावसंख्या फ्लाय, एकूण 10 धावा. लॉफ्टेड हिट फटका फसलाय. या विकेटच्या शोधात होता अंजनी कुमार वडाव आणि विकेट मिळाले. बिग फिश इन द नेट, मोठा मासा होय लागलाय गलाला. सुशांत सेदवाल back to the pavilion.
केली होती गोलंदाजाने आणि लॉफ्टेड हिट खेळण्यासाठी मजबूर केला. ओरपी स्वरूपाचा चेंडू होता, कमी गती होती, फटका फसला, चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर लॉंग ऑनला जो खेळाडू होता अर्थातच राहुल ज्याने उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी पकडला. पहिला धक्का बसलाय श्लोक 11 हमरापूर संघाला. खरतर काल आम्ही गोविर्लेच्या मैदानावरती होतो. 50,000ची स्पर्धा, पहिला दिवस आणि सुपर 4 मध्ये श्लोक 11 हमरापूर संघ क्वालिफाय झालाय आणि त्याचं कारण वन मॅन शो. सुशांत शेदवल ची बॅटिंग, ती विकेट गमावले. विशाल गोलिमडे नवीन खेळाडू, फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट झाले, दुसऱ्याच्या शोधात नाहीये. या ठिकाणी खराब कॉलिंग पाहायला मिळाली, काहीही आवश्यकता नव्हती. महत्वपूर्ण विकेट सुशांतच्या गमावल्यानंतर मात्र खराब कॉलिंग पाहायला मिळाली. आणखीन एक धक्का, फलंदाज विशाल धावबाद. गोड केला. समोरच्या दिशेला होता, इन्व्हिटेशन होता, निमंत्रण दिलं होतं गोलंदाजाने आणि ते निमंत्रण स्वीकारलं. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला लॉफ्टेड हिट, समालोचन कक्षाच्या अगदी समोर षटकार पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या 17 धावा धावफलकावर आहेत. विकेट जरूर 2 मिळाल्या. सुशांत आणि विशाल हे 2 खेळाडू महत्वाचे बाद झालेत, परंतु अद्याप मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि कुंदन दाभाडे आहे. ज्या अर्थी रोहितच्या बॅटमधनं षटकार आला. इक्वेशन आमचे गुणलेखक सांगतात की 24 चेंडू आणि 47 धावसंख्या. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. इंग्लंड या देशापासून क्रिकेट या खेळाची सुरुवात झाली, परंतु 1983चा वर्ल्ड कप कपिल सरांच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारतीय संघाने जिंकला तेव्हापासून फार बदल खरं तर भारत देशामध्ये आपण पाहतोय. तदनंतर द गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचे भगवान अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर यांचं संपूर्ण खरं तर 1-2 दशक त्यांची आपण बॅटिंग पाहिले. सध्याच्या घडीला रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, त्यांची मॅजिक आपण पाहतोय. क्रिकेट अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत या खेळाची खरतर चर्चा आहे. लॉफ्टेड हिट ॲट स्वीट साऊंड ऑफ द बॅट. भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिनला सलामी ठोकणारा हा षटकार. थँक्यू डीजे. रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये रोहित सेदवलने हा षटकार ठोकला.
खरं तर अंजनी कुमार वडाव संघाच्या अगेन्स्ट प्रश्न होता सुशांत शेदवल, परंतु आणखीन एक नवीन प्रश्न आता आलाय, त्याचं उत्तर त्यांच्याकडे आहे की नाही हे पाहावं लागेल. मानस, आपण पाहतोय 69 धावांचा पल्ला पार करायचा, दिल्ली अभी तक बहुत दूर आहे, परंतु टॉप गिअर मध्ये या ठिकाणी धावांचा पाठलाग करतोय रोहित शेदवाल. चांगला चेंडू होता, अगदी खोदून काढावा लागला. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक्स प्ले केला गेला. वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. अंजनी कुमार वडाव संघाच्या विरोधात भन्नाट फॉर्म मध्ये असणारा श्लोक 11 हमरापूर बिग बजेट म्हणून नेहमी या संघाचा आम्ही उल्लेख करतोय. चांगला फटका आहे, इनफिल्डला कव्हर केलंय, लॉफ्टेड हिट पाहायला मिळालं. चेंडूला फ्लाय केलं होतं, हवेत निश्चितच चेंडू ट्रॅव्हल झाला. रस मिळाली एक सिंगल. धावसंख्या स्कोर बुकवर एकूण 26 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय, इक्वेशन पाहूया. येणारे चेंडू बाकी असतील 20-38 धावसंख्येची आवश्यकता आहे हमरापूर संघाला. स्विंग अँड मिस ब्लाइंग स्ट्रोक्स होता या ठिकाणी आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला खेळाडू, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. राजेश ॲज अ एसटी रक्षक आपण पाहतोय विकेटच्या पाठीमागे. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज कृणाल पॅडवर आदललाय. लाऊड अपील जरूर केली गेले, परंतु लेग बाईटच्या स्वरूपाने ही सिंगल मिळेल. पंच दर्शवतात की ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग होती. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. 64 धावांचा पाठलाग करत असताना टीम श्लोक 11 हमरापूर संघ आपण पाहतोय. इक्वेशन असं असेल, चेंडू बाकी असतील 18 आणि 37 धावसंख्येची आवश्यकता असेल श्लोक 11 हमरापूर संघाला. पहा एक छोटा खेळाडू या ठिकाणी रनिंग करतोय, त्याचा फिटनेस पहा. व्हाईट जर्सी मध्ये रनिंगची प्रॅक्टिस करतोय. छोटे आमचे खेळाडू काही समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला क्रिकेटचा सराव करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. रायगड टेनिस क्रिकेटचा हा भवितव्य आहे, परंतु टेनिस क्रिकेटपेक्षा हे खेळाडू लेदर क्रिकेट तितकाच चांगला खेळतात. एखादा गुणवान खेळाडू कदाचित इंडियन टीम मध्ये देखील घडेल, कारण की ग्रामीण भागामध्ये फार टैलेंट है. और आज ही हमने देखा सरफराज खान को पहली टेस्ट मैच उनकी मिली. उनके पिताजी की आंखों में आंसू थे, उनकी जो मदर है उनकी आंखों में आंसू थे. और सरफराज खान को जो कल है पहली मेडन टेस्ट कैप उनकी दी गई है, यानी भावुक हुए थे उनके पिताजी बहुत जब उनको टेस्ट मैच की वो कैप दी गई थी. इतने साल का परिश्रम और इतनी साल की मेहनत रंग लाई थी. ये भी होता है क्रिकेट में. यस, थैंक यू. वेळेस चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. शॉट फाईन लेगला यष्टीरक्षक पोहोचलाय. रन्स मिळेल एक. शेखर दादा भगत त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रशिक्षक आहेत, कोच आहेत. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचे धडे छोट्या खेळाडूंना दिले जात आहेत आणि अगदी लक्ष लावून सर्व खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करतायत, प्रॅक्टिस करतायत. सो त्या सर्व खेळाडूंना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, परंतु शिक्षण घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, विकेटच्या पाठीमागे पकडलाय झेल. फलंदाज कुंदन दाभाडे बॅक टू द पॅव्हलियन.
धावसंख्या एकूण पाहायला मिळेल स्कोर कार्ड वर 32 धावा. धाव फलकावर इक्वेशन असेल 15 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड ऑफ विकेट. क्रिकेटचं मादक सौंदर्य. फलंदाज शुभम हिज ऑन फायर. ठोकला आणखीन एक चौकार. राहुल याचा फुल टॉस चेंडू. काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक नाहीये. प्रॉपर गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. चेंडू मात्र चाललाय अगदी श्लोक 11च्या डगआउट मध्ये. चौकार. दोन चौकार. मग रोहितच्या बॅट मधनं तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार आला ना विनायक दादा, धाबे आता दणाणलेत. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये घाम फुटला असेल कॅप्टनला, अंजनी कुमार वडावच्या संघाला. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाशिवाय पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसेल. मानस आता टेन्शनचं वातावरण आहे. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटातून खेळत असताना अंजनी कुमार वडाव संघाला आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटील क्षेत्रातील फार एक जुनं नाव आहे. अर्थातच आमचे सासरे काशीनाथ म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय अंजनी कुमार वडाव, परंतु त्यांच्या विरोधात भन्नाट फॉर्म मध्ये आहे. खरं तर श्लोक 11 हमरापूरने आणखीन काही नवीन सितारे मॅन्युफॅक्चर केलेत, तयार केलेत आणि त्यांची चमक, त्यांचा उत्कृष्ट खेळ आज खरं तर या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू बाकी आहेत. 23 धाव संख्येची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये, काहीही होऊ शकतोय. अर्थातच दीव 11 दीव संघ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. शॉर्ट पिच चेंडू आहे. अप्पर कटचा फटका वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये डीप कव्हर पॉइंटला. आउटफील्ड फास्ट. चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने दन 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 करत. चौकार. स्ट्रॅटेजी अगदी खराब पाहायला मिळाली अंजनी कुमार वडाव संघाची. अर्थातच हॅट्रिक अध्यक्ष, आरोग्य सेवक, आरोग्य क्षेत्रात जे सध्या कार्यरत आहेत आमचे आदरणीय सन्माननीय गुरुवर्य गणेश म्हात्रे सर या ठिकाणी आले आणि त्यांचेच पायगुण म्हणावे लागतील. विनायक दादा विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे प्लीज. जिन्हें कहा जाता है अध्यक्ष भी
जो रह चुके हैं वो आए और विकेट गई। ऐसा खेल हमने मैदान के अंदर देखा, यानी उनका आना वड़ाव टीम के लिए काफी ज्यादा शुभ माना जाएगा। आपकी जो सासरे उनकी टीम है गणेश जी म्हात्रे सर, लक फॅक्टर, लक अच्छी बाजी को पलट देता है, क्या कहेंगे आप? होय, खरं तर काही व्यक्तींचं पायगुण असतं असं मात्र आता म्हणावं लागेल। 10 चेंडू आणि 19 धाव संख्येची आवश्यकता आहे। सामना अद्यापही बॅलन्स आहे। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलेशला आपण पाहतोय, डाव्या स्टिकच्या बाहेर, इट्स अ वाईट बॉल। पण आता तुम्ही अशा प्रकारचे चेंडू फेकू शकत नाही आहात। 4 ती 10 मध्ये 19 करायचे आहेत। 1 रन्स निश्चितच स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। 10 चेंडू आणि 18 धाव संख्येची आवश्यकता असेल हमरापूर संघाला। शॉर्ट पे चेंडू आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल, आणखीन एक धक्का। श्लोक 11 हमरापूर संघाला। यस डीजे प्लीज। वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष, आरोग्य सेवेत सध्या जे कार्यरत आहेत, कोविड योद्धा म्हणून आवर्जून ज्यांचं नाव घेतलं जाईल, सन्माननीय गणेश म्हात्रे सर वडाव। खरं तर उत्कृष्ट समालोचक, निवेदक आणि तितकेच चांगले खेळाडू। खरं तर दत्तगुरु वडाव हा संघ ज्यांच्या नावामुळे ओळखला जातोय, उद्या निश्चितच दत्तगुरु वडाव संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि गणेश म्हात्रे सर देखील आमच्या सोबत जोडले जातील। या ठिकाणी फटका फसला, आणखीन एक विकेटची संभावना आहे। कॅच ड्रॉप। यष्टीरक्षक राजेशने कॉल दिला होता, अतिघाई, संकटात नाही असं म्हणावं लागेल। कॅच ड्रॉप झालाय, त्याहीपेक्षा अधिक 1 रन्स मिळाली। तदनंतर स्ट्राइक देखील रोटेट झाले। ऑन स्ट्राइकला खेळाडू पाहायला मिळेल, यावेळेस स्ट्राइकला खेळाडू असेल रोहित सेदवल। पहा, ज्या खेळाडूच्या बॅट मधना 2 षटकार आणि 1 चौकार पाहिलाय तो खेळाडू गणेश सर स्ट्राइकला आलाय। चुकी झाले असं म्हणूया आपण, परंतु सामना आहे, सामना संपला नाहीये। शॉर्ट पिच चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर आदलला, खरा बॉडी बॅलन्स खरं तर पाहायला मिळाला। बॅटची इनरेज त्या ठिकाणी पंचांचा निर्णय आला। 1 रन स्कोर बुक मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या एकूण आपण पाहतोय 48 धावा स्कोर कार्डवर, 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता आहे। पण मागच्या मॅच मध्ये सोनकारला आय थिंक एका षटकामध्ये गणेश सर 23 करायच्या होत्या, 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण आलेलं। हा सामना कशा प्रकारचा राहील पाहूया आपण। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षक आहे, उत्कृष्ट झेल पकडलाय, आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला। खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो एकूण 48 धावा स्कोर कार्डवर आहेत। येणारे 1 षटक, 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता। कदाचित गणेश सर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह मॅच पाहत असतील, परंतु कदाचित त्यांना वाटलं असेल की आता मात्र माझी आवश्यकता आहे, मला जावंच लागेल, आणि ते आले आणि त्यांचा पायगुण म्हणावा लागेल। विकेट्स मिळाल्या अंजनी कुमार वडाव संघाला, 1 2 नव्हे तर 3। पहा, गणेश सर गुड्डू सकाळपासून आहे, सामना पाहतोय, त्यांनी देखील डगआउट सोडलाय, परंतु हा सामना अद्याप आहे। श्लोक 11 हमरापूर, सामना संपला नाहीये। पहा, मॅच अद्याप बाकी आहे। खेळाडू रोहित जोपर्यंत असेल तोपर्यंत हा सामना आहे। शेवटचं षटक, 6 चेंडू विजयासाठी
16 धावसंख्येची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सोनकार संघाने जवळपास 23 रन्स एका षटकामध्ये चेस करायला आणल्या होत्या. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. राजेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. बॅटची टॉप एज, विकेटच्या पाठीमागे रन्स घेतली नाहीये. कॉन्फिडन्स ठेवलाय स्वतःवर, विश्वास ठेवलाय स्वतःवर की हा सामना, ही मॅच मी फिनिश करू शकतोय. रोहित शेदवल 5 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. राईट-आर्म राऊंड विकेट. समालोचन कक्षाच्या दिशेने गोलंदाजीसाठी सज्ज होईल राजेश. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. एकदा व्यूवे रचना आपण पाहूया. डिपेक्षा कव्हरला एक लॉंग ऑफला हे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. ऑफ साईडला फिरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहिला. ऑन साईडला पाहायला गेलो तर वाईडिश लॉंग ऑन आहे. एक डीप मिड विकेटला स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक 38 सर्कलच्या आतमध्ये लेग गली फ्लाइंग स्लीप. एक पॉइंटला कव्हरला योगेश म्हात्रे. शॉर्ट पिच आहे. फटका लाजवाब सरळ चाललाय, टेकडीच्या दिशेने ठोकलाय. रोहित ब्रँडेड षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील हेच चित्र पाहिलेलं. तेव्हा तिसऱ्या चेंडूवर 2 रन्स, दुसऱ्या चेंडूवर 2 रन्स आणि शेवटच्या चेंडूवर षटकार पाहिजे होता. यावेळेस काय घडेल? 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक चेंडू असेल. गणेश म्हात्रे सर म्हणतायत महत्वाचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. लेफ्ट केलाय ऑफस्टिकच्या बाहेर. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे. पण लेफ्ट का केलं, सोडून का दिलं, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आणि खरं तर चेंडू लेफ्ट करण्याची ही वेळ नाहीये. क्वालिफाईड पंच संतोषजी चौधरी सर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल राजेशचा. शॉर्ट पिच चेंडू आहे. फटका फसला. कॅचची संभावना. योगेश म्हात्रेने पकडलाय झेल. व्हॉट अ कॅच. आणखीन एक धक्का बसलाय श्लोक 11 हमरापूर टीमला. चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. 4 ते 5 सामन्यामध्ये ह्या देखील रन्स विनायक दादा चेस झालेले आहेत. बघ एखादा जर नो चेंडू पडला आणि त्याच्यावर जर का षटकार चौकार आला, कारण की ज्या अर्थी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा सामना तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलाय. 94% विनिंग प्रेडिक्शन दिलं होतं ऑस्ट्रेलियन संघाच्या विरोधात. आपण अफगाणिस्तानला पाहतो. अफगाणिस्तान संघ जिंकेल, परंतु ती लढत शेवटी जिंकली ऑस्ट्रेलियन टीमने. एक चेंडू बाकी आहे. 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. डाव्या हाताचा खेळाडू का वेळ घेतला जातोय हे आम्हाला देखील अद्याप समजत नाहीये. हार्ड लक. निश्चितच सुशांत सांगतो की शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी टेकडीच्या दिशेने जायला पाहिजे होता, परंतु हार्ड लक. श्लोक 11 अमरापूर संघाला गोविरलेला जायचं आहे. सो चला घाई करा. आपण सुपर 4 मध्ये पोहोचलाय आणि आज पहिली सेमीची लढत 40+ मधला एखादा संघ त्या ठिकाणी विजयी होणार आहे आजच्या दिवसातील. त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल आणि सामना जिंकलाय अंजनी कुमार वडाव टीमने. खर तर ही लढत जिंकलाय आणि
मॅचचा हिरो अर्थातच नो डाऊट अबाउट दॅट मॅन ऑफ द मॅच 41 रन्स